पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी पुन्हा आंदोलन करतात आणि सरकार त्याला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न। भल्या मोठ्या बॅरिकेटिंग्स पासून ते ड्रोनद्वारे अश्रुधुरांचे गोळे फेकले जात आहेत। दिल्ली आणि हरियाणाच्या शंभू बॉर्डरवर शेतकरी आणि सुरक्षा यंत्रणेत झटापटी होत आहेत, पण शेतकरी काय थांबायचं नाव घेत नाहीत। 2020 मध्ये सरकारने आणलेल्या 3 कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी एक वर्षभर आंदोलन केलं। तेव्हा कुठं सरकारने 3 कायदे मागे घेतली होती कि हमने 3 कृषि कानूनों को वापस लेने का, रिपील करने का निर्णय लिया है। मग आता परत शेतकरी आंदोलन का करतायत? त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकार त्यांच्याशी चर्चा करायचं सोडून त्यांना थांबवायच्या मागे का लागलंय व या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा काही हात आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमध्ये।